ब्रह्मांडामध्ये श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ याच्यातली आपण माहिती बघूया. 28/2/1996 बुधवार, पान नंबर 311. मूळ सूर्य म्हणजे आपला सूर्य हा आपल्या जाग्यावर स्थिर झाल्यानंतर मूळ सूर्याच्या मधून दिव्य तेजस्वी ज्योती बाहेर निघाली आहे. म्हणजे आपला जो सूर्य आहे तो मूळ सूर्य आहे. तो सूर्य एका जागेवर स्थिर बसल्यानंतर त्या सूर्याच्या आतून एक ज्योत बाहेर निघाली, दिव्य ज्योत, तेजस्वी अशी दिव्य ज्योत बाहेर निघाली. व त्या ज्योतीने, ती जी ज्योत निघाली त्या ज्योतीने मूळ सूर्याला डाव्या बाजूने 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या. डाव्या बाजूने 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या. व त्यानंतर ती ज्योत मूळ चंद्र म्हणजे आपल्या चंद्राच्या पोटामध्ये प्रवेश केला. नंतर आपला जो चंद्र आहे त्या चंद्राच्या पोटात त्या ज्योतीने प्रवेश केला. व त्या ज्योतीने मूळ चंद्राला घेऊन मूळ सूर्याभोवती म्हणजे आपल्या सूर्याच्या भोवती डाव्या बाजूने 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या. काय केलं त्या ज्योतीने? आपल्या चंद्राला आपल्या सूर्याच्या भोवती डाव्या बाजूने 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या. त्यानंतर ती ज्योत मूळ चंद्राच्या पोटामधून बाहेर निघाली. व मूळ चंद्र म्हणजे आपला चंद्र हा मूळ सूर्य म्हणजे आपल्या सूर्य याच्या भोवती डाव्या बाजूने प्रदक्षिणा मारत राहिला. त्यानंतर कायमस्वरूपी आपला चंद्र हा जो आहे आपल्या सूर्याला डाव्या बाजूने कायम प्रदक्षिणा मारत राहिला. व त्यामुळे आपण म्हणजे पृथ्वीवरील मानव हा 365 दिवसाचं एक पूर्ण वर्ष समजत आहे. त्यामुळे काय झालं, आपल्या पृथ्वीवरचा मानव हा 365 दिवसाचं एक वर्ष समजतोय. तेव्हापासून मूळ चंद्राच्या पोटामधून दिव्य तेजस्वी असणारी ज्योत बाहेर निघाली व ब्रह्मांडाच्या वर टोकावर जाऊन पोचली. ते काय केलं त्याने? मूळ चंद्राच्या पोटामधून निघाली आणि वरती ब्रह्मांडाच्या टोकावर जाऊन पोचली ती ज्योत. व तिने पहिल्यांदा वर टोकावरचा सूर्य व चंद्र, त्यानंतर त्याच्या खालचा सूर्य व चंद्र, त्यानंतर त्याचा खालचा सूर्य व चंद्र, याप्रमाणे क्रमवार ब्रह्मांडामधील सर्व 15 चंद्र व 15 सूर्य यांची वरील प्रमाणे हा विधी केला आहे. म्हणजे आपल्या सूर्याचा आणि चंद्राचा केला, त्यानंतर क्रमवार एका सूर्याचा आणि चंद्राचा विधी केला. व ब्रह्मांडामधील सर्व चंद्र हे त्यांच्या सूर्याभोवती डाव्या बाजूने प्रदक्षिणा मारत राहिले आहेत. त्यानंतर डाव्या बाजूने प्रदक्षिणा मारत राहिले. त्यानंतर मूळ ज्योत ही बाहेर निघाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्या ज्योतीने बाहेर निघाल्यानंतर उजव्या बाजूने संपूर्ण ब्रह्मांडाला 3 प्रदक्षिणा मारल्या. 3 प्रदक्षिणा मारण्याचे कारण म्हणजे पृथ्वीवरील मानव हा 365 दिवसांचे म्हणजे 12 महिन्याचे एक वर्ष समजणार व सर्व मूळ शक्ती यांच्या दृष्टीने नियमाने 3.5 वर्ष म्हणजे 33 महिन्याचा एक वर्ष असे शक्ती मानतात. म्हणजे आपण 12 महिन्याचं एक वर्ष मानतो, पण मूळ शक्ती ज्या आहेत त्या 33 महिन्याचं एक वर्ष मानतात. 33 महिन्याचं एक वर्ष व 33 महिन्याचे एक वर्ष समजतात. व त्यानुसार त्यांचे ब्रह्मांडाचे कार्य होत राहणार आहे. म्हणून त्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 3 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्यानंतर ती ज्योत मूळ सूर्याच्या वर येऊन थांबली. व त्या ज्योतीने मूळ सूर्याच्या आत पोटामध्ये प्रवेश केला आहे. मूळ सूर्य म्हणजे आपला सूर्य, आपल्या सूर्याच्या पोटामध्ये त्या ज्योतीने प्रवेश केला. बराच काळपर्यंत ती ज्योत
मूळ सूर्याच्या पोटामध्ये थांबून राहिली होती. बराच काळ ती ज्योत मूळ सूर्य म्हणजे आपल्या सूर्याच्या पोटाच्या आत थांबून राहिली. मूळ सूर्यामधून पुन्हा ती ज्योत बाहेर निघाल्यानंतर त्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडामध्ये उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. ती जेव्हा सूर्याच्या मधून बाहेर निघाली मग तिने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्या व त्यानंतर ती ज्योत पुन्हा मूळ सूर्याच्या वर येऊन थांबली. मूळ सूर्याच्या वर येऊन थांबली ती ज्योत. मूळ ज्योतीने ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्यामुळे पृथ्वीवरील मानव हा 12 महिन्याचे एक पूर्ण वर्ष समजत आहे. त्यामुळे काय झालं, आपण 12 महिन्याचं एक वर्ष समजतो. एक प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणजे 1 महिना पूर्ण झाला असे समजावे. अशा प्रकारे उजव्या बाजूने प्रदक्षिणा मारल्या आहेत. एक प्रदक्षिणा मारली की 1 वर्ष झालं, असं 1 महिना पूर्ण झाला असं समजायचं. मूळ सूर्याच्या वर ती ज्योत येऊन थांबली व काही काळ गेल्यानंतर पुन्हा ती दिव्य तेजस्वी ज्योतीने खाली समुद्राच्या पाण्या मूळ सूर्याच्या वर ती ज्योत येऊन थांबली व काही काळ गेल्यानंतर पुन्हा ती दिव्य तेजस्वी ज्योतीने खाली समुद्राच्या पाण्यामध्ये झेप घेतली. वरतून खाली तिने झेप घेतली खाली सूर्य व ती ज्योत पाण्यामधून मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटात शिरली. समुद्राच्या पाण्यामधून मूळ तळाची पृथ्वी आहे ना त्याच्या पोटात शिरली. काही काळ गेल्यानंतर ती ज्योत पुन्हा पृथ्वीच्या पोटामधून वर येत समुद्राच्या पाण्याच्या आत आली. काही काळानं तेजाला लागला, समुद्राच्या वर आली ती. काही काळ गेल्यानंतर समुद्राच्या वर येता येता त्या ज्योतीने सूर्यफूल, समुद्राच्या पाण्यात त्या ज्योतीने सूर्यफूल या झाडाचे रूप घेऊन ती ज्योत पाण्याच्या वर आली. सूर्यफुलाचं रूप घेऊन ती वरती आली. तेव्हा सूर्यफूल, झाडाचे देठ हे पाण्याच्या वर आले आहे. पाण्याच्या वर फक्त सूर्यफूल, झाडाचे देठ हे वर आल्यानंतर त्या झाडाचा देठाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला एक कळी आली व ती कळी हळूहळू उमलू लागली व त्या कळीमधून एक फूल उमलू लागले व त्या फुलाची पूर्ण वाढ होऊन सूर्याच्या उष्णतेमुळे ती कळी उमलल्यानंतर ते सूर्यफूल हे होते. सूर्यफूल होते ते. सूर्यफुलाच्या झाडाचे फूल उमलल्यानंतर त्या फुलामधून पुन्हा ती ज्योत बाहेर निघाली आहे. सूर्यफुलाचं देठ अगोदर वर आलं, समुद्राच्या वर आल्यानंतर त्याला एक कळी आली. कळी आल्यानंतर ते हळूहळू उमललं सूर्याच्या उष्णतेने. जेव्हा त्याचं पूर्ण वाढ झाली सूर्यफुलाची तेव्हा त्या फुलामधून ती ज्योत परत बाहेर निघाली वरती. त्या फुलामधून ती ज्योत बाहेर निघाली व त्या ज्योतीने त्या झाडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्यानंतर त्या ज्योतीने काय केलं, त्या झाडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्या. झाडाला 12 प्रदक्षिणा मारण्याचे कारण म्हणजे ब्रह्मांडामधील सर्व वनस्पती यांची वर्षभर म्हणजे 12ही महिने वनस्पतीची, झाडांची निर्मिती होत राहावी म्हणून झाडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्या झाडाला ज्या 12 प्रदक्षिणा मारल्या ते वर्षभर वनस्पतींची वाढ व्हावी म्हणून फेऱ्या मारलेल्या आहेत, कायम निर्मिती होत राहावी. दिव्य तेजस्वी ज्योत ही सूर्या फुलामधून बाहेर निघाल्यानंतर मूळ सूर्याच्या वर पुन्हा जाऊन थांबली. ती ज्योत बाहेर निघाल्यावर परत मूळ सूर्य म्हणजे आपल्या सूर्याच्या वर जाऊन थांबली व ती ज्योत काही काळ मूळ सूर्यावर थांबून राहिल्यानंतर त्या ज्योतीने पुन्हा खाली समुद्रामध्ये झेप घेऊन पाण्यामधून पृथ्वीच्या पोटामध्ये जाऊन गुप्त झाली.
काही काळ सूर्याच्या वर थांबली. नंतर तिथून तिने खाली झेप घेतली. समुद्राच्या पाण्यामधून पृथ्वीच्या पोटामध्ये जाऊन गुप्त झाली. काही काळ गेल्यानंतर ती ज्योत पुन्हा पृथ्वीच्या पोटामधून हळूहळू वर येत समुद्राच्या पाण्यामध्ये आली. म्हणजे काही काळ गेल्यानंतर ती ज्योत परत समुद्राच्या पाण्यातून पृथ्वीच्या पोटातून समुद्राच्या पाण्यात आली व त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यामध्ये मासा हे रूप धारण केले. त्या ज्योतीने काय केलं? समुद्राच्या पाण्यात मासा, आपण नाही का देव मासा म्हणतो, तो पहिला मासा हे रूप धारण केले. त्या ज्योतीच्या पाण्यामध्ये मासा तयार झाल्यानंतर तो मासा हळूहळू समुद्राच्या पाण्यामध्ये वाढू लागला. समुद्राच्या पाण्यात त्याची वाढ होऊ लागली व त्या माशाची पूर्ण वाढ झाल्यानंतर तो मासा पाण्यामध्ये सर्वत्र वावरू लागला. तो मासा याच्या शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर तो मासा याच्या तोंडामधून ती ज्योत पुन्हा बाहेर निघाली. मग त्या माशाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या माशाच्या तोंडामधून ती ज्योत परत बाहेर निघाली व त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यामध्येच मासा याला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. मासा याला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्या. मासा याला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारण्याचे कारण की वर्षभर 12ही महिने जीव निर्मिती होत राहावी, मासा यांची उत्पत्ती तसेच जीवसृष्टी निर्मिती होत राहावी, यासाठी 12 प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर ती दिव्य तेजस्वी ज्योत ही मूळ सूर्याच्या वर जाऊन थांबली. त्यानंतर ती ज्योत परत मूळ सूर्याच्या वर म्हणजे आपल्या सूर्याच्या वर जाऊन थांबली. तिथं ती बसली. पहिल्यांदा काय घडलं? मूळ सूर्यामधून ज्योत बाहेर निघाल्यानंतर तिने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 33 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. पहिल्यांदा त्या ज्योतीने काय केलं? मूळ सूर्यामधून बाहेर निघाल्यावर 33 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या ब्रह्मांडाला. एक प्रदक्षिणा पूर्ण म्हणजे 1 महिना पूर्ण. याप्रमाणे मूळ शक्ती यांच्या दृष्टीने नियमाने 33 महिन्याचे एक पूर्ण वर्ष समजण्यात येत आहे. त्याच्यामुळे काय आलं? 33 महिन्याचं एक वर्ष आपण समजतोय. त्यानुसार ब्रह्मांडाचा कारभार होत आहे. बरोबर. दुसऱ्यांदा काय घडलंय? त्या ज्योतीने मूळ सूर्य यांना 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्या ज्योतीने काय केलं? मूळ सूर्याला 365 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या. त्यामुळे काय झालं? पृथ्वीवरील मानव हा 365 दिवसाचं एक पूर्ण वर्ष मानत समजत आहे. तिसऱ्यांदा काय घडलंय? त्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 3 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 3 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या. त्याच्यामुळं मूळ शक्तींच्या नियमाने 33 महिने म्हणजे 3.25 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे त्यांच्या नियमाने 1 वर्ष पूर्ण होत आहे. मूळ शक्तींच्या नियमाने 33 महिने पूर्ण झाले म्हणजे 1 वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या नियमाने. चौथ्यांदा त्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. त्याच्यामुळे काय झालं? पृथ्वीवरील मानवांचे 12 महिन्याचे एक पूर्ण वर्ष होत आहे. त्याच्यामुळं पृथ्वीवरच्या आपल्या माणसांचं 12 महिन्यांचं 1 वर्ष पूर्ण होत आहे. पाचव्यांदा काय घडवलं त्यांनी? सूर्यफूल झाडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. ब्रह्मांडामधील सर्व वनस्पती झाडे यांची वर्षभर 12 महिने निर्मिती होत राहावी म्हणून त्यांनी सूर्यफूल झाडाला उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारल्या. सहाव्यांदा काय केलंय? त्या ज्योतीने मासा यांना उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा पूर्ण मारल्या आहेत. वर्षभर 12 महिने मासा यांची उत्पत्ती, जीव निर्मिती व जीवसृष्टीची निर्मिती होत राहावी यासाठी त्यांनी मासा यांना उजव्या बाजूने 12 प्रदक्षिणा मारलेल्या आहेत. बरोबर.
त्यानंतर 1/3/1996 शुक्रवार या दिवसाचं बघूया. ब्रह्मांडामधील कोणत्याही सूर्यामधून अगर चंद्राच्या मधून विषारी वायू केव्हाही बाहेर पडत नाही. म्हणजे ब्रह्मांडामधील कोणताही सूर्य किंवा चंद्र यांच्यामधून विषारी वायू कधीच बाहेर पडत नाही. चंद्रामधून प्राणवायू, तसेच सूर्याच्या मधून वारे, हवा व वादळी वारे वाहत असते. सूर्याच्या मधून आपला जो मूळ सूर्य आहे त्याच्या दक्षिण दिशेकडे म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला शेजारी शेजारी एका ओळीत परंतु लांब अंतरावर 2 सूर्य आहेत व त्या दोन्ही सूर्याला त्यांचे 2 चंद्र आहेत. दोन्ही सूर्य व दोन्ही चंद्राच्या खाली एका ओळीत आडव्या सरळ रेषेत शेजारी शेजारी परंतु ठराविक अंतर राखून एकूण 12 पृथ्वी आहेत. म्हणजे आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला 2 सूर्य आहेत, 2 चंद्र आहेत आणि त्याच्या खाली एका ओळीत 12 पृथ्वी आहेत. व दोन्ही सूर्यांना व चंद्रांना धरून नवग्रहांचे एकूण 12 ग्रह आहेत. दोन्ही सूर्याला दोन्ही चंद्राला नवग्रहाचे ग्रह आहेत. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये नवग्रहाचे 8 ग्रह व चंद्रा शेजारी 2 ग्रह व सूर्य धरून नवग्रहाचे एकूण 12 ग्रह आहेत. म्हणजे चंद्र आणि सूर्य धरून नवग्रहाचे एकूण 12 ग्रह होतात. नवग्रहाचे 9 दैवते नवग्रहाचे ग्रहावर आहेत. जी 9 दैवते आहेत ते नवग्रहाच्या ग्रहावर आहेत. व नवग्रहाचे सर्व 12 ग्रहाचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांचे प्रत्येक ग्रहाचे वर एका एका मूळ दैवताचे वास्तव्य आहे. म्हणजे जे नवग्रहाचे 12 ग्रह आहेत प्रत्येक ग्रहावर मूळ 12 ज्योतिर्लिंग एक एक मूळ दैवत आहे आणि नवग्रहाचे 9 ग्रहांवर नवग्रहाचे दैवत आहेत आणि 12 ग्रहावर 12 ज्योतिर्लिंगचे एक एक दैवत आहे. वरचा पहिला जो सूर्य आहे त्याच्यावर प्रत्यक्षात ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभावनाथ त्यांचे वास्तव्य आहे. म्हणजे हे जे आहेत शिवशंभो राजा रामेश्वर त्यांचं पहिल्या सूर्याच्या वर वास्तव्य आहे. व त्यांच्या शेजारील सूर्याचे वर श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे. तिथल्या एका सूर्यावर म्हस्कोबा महाराजांचं वास्तव्य आहे. तसेच पहिला जो सूर्य आहे त्याचा जो चंद्र आहे त्या चंद्राचे वर श्री मुक्ताई माता श्री ज्ञानेश्वर महाराज यांची बहीण यांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे. म्हणजे ज्ञानेश्वराची बहीण जी मुक्ताबाई होती त्यांचं वास्तव्य तिथं आहे. व सूर्याचा दुसरा जो सूर्य आहे त्या पहिल्या सूर्याच्या शेजारचा जो दुसरा सूर्य आहे त्या सूर्याच्या वर प्रत्यक्षात श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांचे वास्तव्य आहे. व त्यांच्या सूर्याच्या चंद्राचे वर प्रत्यक्षात श्री जोगेश्वरी माता व श्री कानुबाई माता यांचे वास्तव्य आहे. त्याला दुसऱ्या सूर्याच्या चंद्रावर श्री जोगेश्वरी देवी आणि श्री कानुबाई माता या दोघींचं वास्तव्य आहे. व त्यांच्या खाली एका ओळीत आडव्या सरळ रेषेत 12 पृथ्वी शेजारी शेजारी आहेत. त्याच्या खाली जे 12 पृथ्वी आहेत ते शेजारी शेजारी पृथ्वी आहेत. त्या प्रत्येक पृथ्वीच्या वर प्रत्यक्षात श्री मंदाकिनी माता यांचे वास्तव्य आहे. म्हणजे प्रत्येक पृथ्वीच्या वर ज्या 12 पृथ्वी आहेत प्रत्येक पृथ्वीच्या वर श्री मंदाकिनी माता यांचं वास्तव्य आहे. हे जे आहे त्यांचं व त्यांच्या बरोबर त्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्षात ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभावनाथ यांचे वास्तव्य आहे. त्यांच्याबरोबर यांचं वास्तव्य आहे तिथं. पहिला जो सूर्य आहे त्याच्यावरून प्रत्यक्षात ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभावनाथ यांचे वास्तव्य असून तेथील 12 पृथ्वीचे वर त्यांच्या आधिपत्याखाली सर्व कारभार कायमस्वरूपी होत आहे. त्यांच्या आधिपत्याखाली तिथला संपूर्ण कारभार होत आहे. व त्यांच्या मदतीसाठी आणि सोबतीसाठी त्यांचे सद्गुरू श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज हे प्रत्यक्षात दुसऱ्या सूर्याच्या वर थांबून
कायमस्वरूपी मदतीसाठी वास्तव्य करून थांबून आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सद्गुरू श्री मस्कोबानाथ महाराज हे दुसऱ्या सूर्याच्यावर थांबून वास्तव्य करून आहेत. ब्रह्मांडपती पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज यांचे प्रत्यक्षात अवतारामधील दैवते त्या 12 पृथ्वीच्या वर जाऊन त्यांचे तेथे वास्तव्य करून कार्य करीत आहेत. त्यांचे जे 1.25 लाख दैवत अवतार आहेत ते तेथे जाऊन त्यांचं कार्य चालू झालेलं आहे. आज रोजी म्हणजे हा जे आपण लिहिलं त्या दिवशी 7,500 दैवते तेथे असून त्यांचे दैवी कार्य होत आहे. म्हणजे या दिवशी 7,500 दैवते तिथं पोहोचलेले होते. काही काळानंतर त्यांचे लाखो अवतारी दैवते तेथे वास्तव्य करून आपले कार्य करणार आहेत. तेथील 12 पृथ्वीच्या वर त्या प्रत्येक अवतारी दैवतांची मंदिरे श्रद्धास्थाने होत आहेत. प्रत्येक पृथ्वीवर तेथील दैवतांचे मंदिर वास्तव्य होत आहे, श्रद्धास्थान. तसंच हिंदू धर्माचे दैवत आपलं आहे त्यांची पण प्रत्येक पृथ्वीवर मंदिरं स्थापन होत आहेत. तिथं त्यांचं कार्य चालू झालेलं आहे. तेथील 12 पृथ्वीच्या वर श्री शिवशंकर यांचा मूळ दुसरा अवतार, मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर हे तेथील 12 पृथ्वीच्या वर थांबून मानव निर्मिती करीत आहेत. म्हणजे शिवशंकरांचा जो दुसरा अवतार आहे अर्धनारी नटेश्वर, त्यांचं कार्य काय? स्त्री आणि पुरुष निर्मिती करणे. तर ते तिथं त्यांचं कार्य चालू झालेलं आहे, मानव निर्मिती करीत आहेत. तेथील चंद्र हा स्वतःभोवती फिरत असताना दोन्ही सूर्याभोवती एकाच वेळी डाव्या बाजूने फिरत असतो. दोन्ही सूर्याभोवती फिरत असताना 12 पृथ्वीच्या भोवती देखील एकाच वेळी फिरत असतो. तेथील 12 पृथ्वीवर एकाच वेळी दिवस व एकाच वेळी रात्र असते. 12 पृथ्वीवर एकाच वेळी दिवस होतो, एकाच वेळी रात्र होते. तेथे 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते. तेथील 12 पृथ्वीच्या वर मोठमोठे डोंगर आहेत. 12 पृथ्वीच्या वर पाऊस पडत असतो. तेथील 12 पृथ्वीच्या वर समुद्र आहे, नदी आहेत. आपण जर दक्षिण दिशाकडे तोंड केले असता आपल्या उजव्या बाजूचा 6 पृथ्वीच्या वर समुद्राचे पाणी हे खारट आहे. तेथील 6 पृथ्वीवर समुद्राचं पाणी खारट आहे. व डाव्या हाताच्या 6 पृथ्वीच्या वर समुद्राचे पाणी हे गोड आहे. 6 पृथ्वीवर खारट पाणी आहे, 6 पृथ्वीवर गोड पाणी आहे समुद्राचं. परंतु तेथील 12 पृथ्वीवरील समुद्राचे खारट व गोड पाणी हे पिण्यासाठी योग्य आहे. म्हणजे खारट पाणी समुद्राचं पिण्यायोग्य आहे. परंतु तेथील पृथ्वीवरील नदीचे पाणी हे पिण्यासाठी योग्य नाही. तिथं ज्या नद्या आहेत त्या प्रत्येक पृथ्वीवर त्या नदीचं पाणी पिण्यासाठी योग्य नाही, फक्त समुद्राचं. कारण तेथील सर्व नद्या या तेलकट तेलाच्या आहेत. म्हणजे तिथं नदीला पाणी नाही, तेलकट आहे, तेल वाहतं तिथून. म्हणजे तेथील सर्व नद्या या तेलाच्या आहेत. प्रत्येक नदी तेलाच्या आहे. सर्व नद्या ह्या वाहत आहेत, तेलाच्या नद्या वाहत आहेत. त्या नद्या तेथील समुद्राला जाऊन मिळत नाहीत. त्या नदीचे तेल हे पुन्हा जमिनीमध्येच मुरत आहे. तिथल्या ज्या नद्या आहेत तेलाच्या त्या मुरत त्या जमिनीतच, समुद्राला नाही मिळत. तेथील 12 पृथ्वीवरील सर्व तेलाच्या नद्या असून त्या वाहत आहेत व पृथ्वीच्या विशिष्ट भागापर्यंत ती नदी वाहत गेल्यानंतर त्या नदीचे तेल हे तेथे जमिनीमध्ये मुरल्या जातं. म्हणजे ते ठराविक ठिकाणी गेलं की जमिनीत मुरतं ते तेल व तेथे ती नदी कोरडी पडते, नदी कोरडी होऊन जाते. ती त्या पुढचं बघू. 2-3-1996 शनिवार 12 पृथ्वी या गोल एकाच आकाराच्या आहेत. 12 पृथ्वी या गोलच आहेत. ब्रह्मांडामधील जे 15 चंद्र आहेत त्या कोणत्याही चंद्राच्या वर मानव वस्ती नाहीत. तसेच 9 ग्रहाचे जे 12 ग्रह आहेत
त्या कुठल्याही ग्रहाचे वर मानव वस्ती नाही. फक्त ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वीच्या वर मानव वस्ती आहे. म्हणजे फक्त पृथ्वीवरच मानव वस्ती आहे, बाकी चंद्रावर सूर्यावर नाहीये. या ज्या 12 पृथ्वी आहेत त्याच्यावर अजून मानव वस्ती नाहीये. या ज्या 12 पृथ्वी आहेत त्याच्या अजून मानव वस्ती नाहीये. ती आता होत आहे, म्हणजे चालू झालेले आहे. तसेच तेथील चंद्र व चंद्रा शेजारी 9 ग्रह आहेत. त्याच्यावर 9 ग्रहाचे दैवते व मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवते हे हजर झालेले आहेत. पूर्वी या दैवतांचे वास्तव्य नव्हते, परंतु ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी त्यांना वास्तव्य मिळवून दिलेले आहे. त्या दैवतांना यांनी वास्तव्य मिळवून दिलेले आहे व सर्व दैवते तेथे हजर राहून वास्तव्य करीत आहेत. म्हणजे त्यांचं कार्य चालू झालंय तिथं. मूळ तळाच्या पृथ्वीवरील समुद्रामधील मासा होता. त्या मासा याच्या तोंडामधून मूळ ज्योत ही बाहेर निघाल्यानंतर ब्रह्मांडामध्ये सर्वत्र फिरत फिरत मूळ सूर्याच्या वर जाऊन थांबली. तर मासा याच्या तोंडामधून ती ज्योत निघाल्यानंतर फिरत फिरत गेली, मूळ सूर्याच्या वर परत जाऊन थांबली व त्या ज्योतीने मूळ सूर्याच्या आतमध्ये प्रवेश केला. ती ज्योत मूळ सूर्याच्या आतमध्ये म्हणजे आपल्या सूर्याच्या आत प्रवेश केला व ती ज्योत पुन्हा मूळ सूर्याच्या मधून बाहेर निघाल्यानंतर मूळ सूर्याच्या मधून बाहेर निघाल्यानंतर श्री माया महाशक्ती हे मानव रूप घेतलं. त्या ज्योतीने कुठलं घेतलं? श्री माया महाशक्ती हे रूप धारण घेतलं. नंतर पुन्हा त्यांनी दिव्य तेजस्वी वीज हे रूप घेतलं. नंतर त्यांनी परत विजेचं रूप घेतलं. दिव्य तेजस्वी असं वीज हे रूप घेतलं व त्या विजेने प्रचंड वेगाने कडकडाट करीत खाली समुद्राच्या पाण्यामध्ये झेप घेऊन ती वीज मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामध्ये शिरली. वरतून तिने कडकडाट करीत खाली तिने झेप घेतली आणि समुद्राच्या पाण्यामधून मूळ पृथ्वीच्या पोटात शिरली. तेव्हा मूळ तळाच्या पृथ्वीचे मोठमोठे तुकडे उडाले. असे तुकडे उडाले व ते उडालेले तुकडे वर सूर्याला जाऊन जोरात धडकले. ते तुकडे म्हणजेच ब्रह्मांडामधील पृथ्वी आहे. ते जे तुकडे उडाले ते पृथ्वी आहेत. मूळ तळाच्या पृथ्वीचे मोठमोठे उडालेले तुकडे हे सूर्याला धडकल्यानंतर त्यांचे पुन्हा बारीक बारीक आकाराचे पुन्हा तुकडे उडालेले आहेत व ते पृथ्वीचे उडालेले बारीक बारीक तुकडे म्हणजेच नवग्रहाचे ग्रह झालेले आहेत. म्हणजे त्यांनी जे विजेचं रूप घेतलं, त्यांनी प्रचंड वेगात खाली झेप घेतली. समुद्राच्या पाण्यातून पृथ्वीच्या पोटात शिरल्यानंतर स्फोट झाला आणि त्या सूर्याचे खालच्या तळाच्या पृथ्वीचे असे तुकडे उडाले मोठे. ते तुकडे सूर्याला जाऊन धडकले. ते जे पृथ्वी तयार झाले ते परत जे तुकडे उडाले ते जे नवग्रहाचे ग्रह झालेत. परत सूर्याला धडकले ते तुकडे, त्याचे बारीक बारीक तुकडे उडाले. जेव्हा मूळ ज्योत ही मूळ सूर्याच्या पोटात प्रवेश करून पुन्हा बाहेर आली होती तेव्हा त्या ज्योतीने श्री गरुड या पक्षाचे रूप धारण केले होते. ती ज्योत जेव्हा मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटातून बाहेर निघाली तेव्हा त्या ज्योतीने गरुड पक्षी हे रूप धारण केलं, गरुड पक्षी. व नंतर त्या गरुड पक्षी यांनी मानव रूप म्हणजे श्री माया महाशक्ती हे मानव रूप घेतलं. त्यांनी काय केलं? त्या गरुड पक्षाने माया महाशक्ती हे मानव रूप धारण केलं. नंतर सूर्याच्या वर श्री दिव्यत्व शक्ती यांचे स्मरण करून ते मूळ सूर्याच्या वर बराच काळपर्यंत श्री दिव्यत्व शक्ती यांचा मूळ 9 शक्ती आहेत. म्हणजे दिव्यत्व शक्ती यांच्या ज्या मूळ 9 शक्ती आहेत त्यांच्या नावाने ध्यानस्थ बसले. ते माया महाशक्तीश्वरी ध्यानस्थ बसलेले होते. बराच काळपर्यंत ध्यानस्थ बसल्यानंतर त्यांनी पुन्हा दिव्य तेजस्वी वीज हे रूप घेतले व खाली झेप घेतलेले आहे. त्यानंतर त्यांनी विजेचं रूप घेऊन खाली झेप घेतली. त्यावेळी मूळ तळाच्या पृथ्वीचे मोठमोठे तुकडे उडालेले होते
व वर सूर्याला जाऊन जोरात आदळले धडकलेले होते व जेव्हा मूळ पृथ्वीचे मोठमोठे तुकडे उडालेले होते व वर आकाशात जाऊन सूर्याला जोरात धडकलेले होते व त्यांचे पुन्हा बारीक बारीक तुकडे उडालेले होते, तेव्हा पृथ्वीच्या पोटामधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात दूषित विषारी वायू हा बाहेर पडला होता. तेव्हा काय होतं, जेव्हा ते पृथ्वीच्या पोटात शिरली ती ज्योत, तिचे तुकडे उडाले, तेव्हा पृथ्वीच्या पोटामधून दूषित वायू विषारी वायू हा बाहेर निघाला होता. दूषित वायू सगळा बाहेर निघाला होता. असं सगळं म्हणजे अख्खं ब्रह्मांड भरून तो विषारी वायू पसरला होता. बऱ्याच मोठ्या प्रमाणात दूषित वायू बाहेर पडला. त्यावेळी खाली तळाच्या पृथ्वीवरील समुद्राचे पाणी हे पूर्णपणे आटून आकाशात वर गेले होते. जेव्हा ते धडकले तेव्हा त्यावेळी मूळ तळाच्या पृथ्वी वरील समुद्राचे पाणी हे आटून तो समुद्र जवळजवळ कोरडा पडलेला होता. जो विषारी वायू बाहेर पडला ना, त्याच्यामुळे सगळं समुद्राचं पाणी आटलं होतं. त्यावेळी समुद्रामधील मासा हा बेशुद्ध पडला होता, परंतु तो मासा हा जिवंत होता. बेशुद्ध पडला होता तो मासा पण जिवंत होता. व सूर्यफूल हे झाड आकसून कोमजून गेलेले होते. सूर्यफुलाचं झाड आकसलं होतं, कोमजलं होतं. व वरचा संपूर्ण अर्धे ब्रह्मांड हे पूर्णपणे विषारी वायूमुळे भरून गेलेले होते. संपूर्ण ब्रह्मांड विषारी वायूमुळे भरून गेलेलं होतं. सर्वत्र विषारी वायू हा पसरलेला होता अख्ख्या ब्रह्मांडात. व सर्वत्र अंधार हा झालेला होता. सर्वत्र काळोख पसरला होता. त्या विषारी वायूमुळे संपूर्ण वातावरण दूषित झालेलं होतं. मूळ तळाच्या पृथ्वीचे उडालेले मोठमोठे तुकडे हे वर सूर्याला जाऊन धडकले, नाही का, सूर्याला जाऊन धडकले. आदळल्यामुळे सूर्याचे देखील मोठमोठे स्फोट होत होते. त्याच्यामुळे सूर्याचे पण स्फोट होत होते व त्या महाप्रचंड स्फोटामधून मोठ्या प्रमाणात वादळी वारे तसेच चक्रीवादळे होऊ लागली होती. त्याच्यामुळे काय होत होतं, वादळी वारे वाहत होते. सर्वत्र जोरात वादळी वारे वाहू लागले होते संपूर्ण ब्रह्मांडात. व त्याच वेळेस चंद्राला देखील मूळ तळाच्या पृथ्वीचे मोठमोठे तुकडे हे चंद्राला देखील धडकत आदळत होते. म्हणजे सूर्याला पण धडकत होते आणि चंद्रालाही धडकत होते. तेव्हा चंद्राचे देखील मोठमोठे स्फोट होत होते. म्हणजे सूर्याचे होत होते तसंच चंद्राचे पण स्फोट होत होते. व त्या स्फोटामुळे चंद्राच्या पोटामधून मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडत होता. त्यावेळी सर्वत्र वादळी वारे, चक्रीवादळे, प्राणवायू, हवा व विषारी वायू यामुळे सर्व अर्धे ब्रह्मांड हे भरून गेलेले होते. संपूर्ण अख्खं ब्रह्मांडच भरून गेलं होते विषारी वायूमुळे. सर्वत्र अंधार पसरला होता. सर्वत्र अतिशय दूषित वातावरण झालेले होते. त्याच वेळेस पृथ्वीचे उडालेले तुकडे हे एकमेकावर जोरात आदळत होते. त्यावेळेस काय होतं, पृथ्वीचे उडालेले तुकडे एकमेकावर जोरात आदळत होते. सूर्याला धडकत होते तसेच चंद्राला देखील जोरात धडकत आदळत होते. तेव्हा चंद्र व सूर्य हे देखील एकमेकावर आदळत होते. तेव्हा काय, चंद्रपण आणि सूर्य पण सगळेच एकामेकाला धडकत होते, आदळत होते. मोठे स्फोट होत होते. मोठमोठे स्फोट होत होते. विषारी वायू बाहेर पडत होता. चक्रीवादळे, वादळी वारे व प्राणवायू बाहेर पडत होता. सर्वत्र वातावरण हे अतिशय दूषित विषारी असं वातावरण बिघडलेलं होतं. महास्फोटामध्ये सूर्याचे जे मोठमोठे तुकडे उडत होते, निर्माण होत होते, ते तुकडे म्हणजेच धूमकेतू.
हे निर्माण होत होते. म्हणजे त्यावेळी धूमकेतू निर्माण होत होते, सूर्याचे मोठे उडालेले तुकडे व सूर्याच्या स्फोटामधून निघालेले तुकडे हे आपण धूमकेतू म्हणून ओळखत आहे. त्यावेळेचे जे आहेत ते ब्रह्मांडामध्ये बराच काळपर्यंत असे बिघडलेले दूषित वातावरण होत होते. तेव्हा ब्रह्मांडामधील श्री दिव्यत्व शक्ती यांच्या मूळ 9 शक्ती आहेत. त्या सर्व शक्ती या एकत्रित बसल्या एका ठिकाणी, ब्रह्मांडाच्या टोकावर एकत्रित बसल्या त्या 9 शक्ती. व त्या सर्व 9 शक्ती यांनी शांतपणे एकत्रित बसून बराच वेळ विचार विनिमय केला. ब्रह्मांडामधील सर्व दूषित वातावरण शांत करण्याबाबत विचार विनिमय केल्यानंतर त्या मूळ 9 शक्ती यांनी वातावरणामध्ये एकत्रित येऊन त्या सर्व 9 शक्ती एकमेकांमध्ये विलीन झाल्या व त्याची एक शक्ती निर्माण झाली. त्या 9 शक्ती होत्या त्या ब्रह्मांडाच्या टोकावर जाऊन बसल्या. आणि काय केलं पाहिजे ना आता हे सगळं शांत करण्यासाठी विचार विनिमय बराच केला. नंतर सगळ्यांचा एक विचार झाल्यावर प्रत्येक जण एकामेकात विलीन होत 9 जणांची एक ज्योत तयार झाली. श्री दिव्यत्व शक्ती यांची पहिली सर्व 9 शक्ती मिळून एक शक्ती होती. आता त्यांनी दुसरी शक्ती म्हणजे श्री माया दिव्या महाशक्ती या नावाने रूप धारण केलं. त्यांनी काय केलं? माया दिव्या महाशक्ती या नावाने दुसरं रूप धारण केलं. श्री दिव्यत्व शक्ती यांची पहिली शक्ती म्हणजे श्री माया महाशक्तीश्वर हे पुरुष रूप आहे. व आता दुसरी शक्ती स्त्री रूपामधील शक्ती आहे. त्यांचं नाव श्री माया दिव्या महाशक्ती हे होय. म्हणजे 2 शक्ती झाल्या, एक स्त्री आणि एक पुरुष. या दोन्ही शक्ती यांनी विजेचे रूप धारण केले. या दोन्ही शक्तींनी काय केलं? विजेचं रूप धारण केलं. वीज माहिती आहे ना. व ब्रह्मांडामध्ये सर्वत्र ते विजेच्या रूपाने वावरत राहिल्या. बऱ्याच काळपर्यंत दोन्ही शक्ती या सर्वत्र वावरत असताना कडकडाट करत होत्या. त्यांनी पुन्हा ज्योतीचं रूप धारण केलं. दोन्ही ज्योती यांनी पुन्हा ज्योतीचं रूप धारण केलं व दोन्ही ज्योती या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र वावरत पुन्हा टोकावरचा जो सूर्य आहे त्याच्यावर गेल्या. त्या दोन्ही ज्योती काय केलं? संपूर्ण वावरत परत टोकावरच्या सूर्यावर गेल्या. नंतर त्या सूर्याच्या वर जाऊन थांबल्या. नंतर दोन्ही ज्योती यांनी सूर्याच्या आत पोटामध्ये प्रवेश केला. दोन्ही ज्योतींनी काय केलं? मूळ सूर्य होता त्याच्या पोटामध्ये प्रवेश केला व लगेच सूर्याच्या पोटामधून दोन्ही ज्योती या एक होऊन ती एक ज्योत ही सूर्याच्या बाहेर आली. दोन्ही ज्योती सूर्याच्या पोटात गेल्या आणि मग त्या दोन्हीची एक ज्योत झाली. ती ज्योत सूर्याच्या वर आली व त्या ज्योतीने स्त्री मानव हे रूप धारण केलं. त्या एका ज्योतीने स्त्री मानव म्हणजे माणसाच्या रूपात त्या ज्योतीने रूप धारण केलं, मानवाच्या रूपात. श्री दिव्यत्व शक्ती यांची पहिली शक्ती श्री माया महाशक्ती व श्री माया दिव्य शक्ती या दोन्ही शक्ती मिळून एक शक्ती होऊन ती शक्ती स्त्री मानव रूप घेऊन सूर्याच्या बाहेर आली. त्या दोन्ही शक्ती एक होऊन मानव रूप घेऊन ती परत सूर्याच्या वर आला व त्या स्त्री मानव रूप यांनी वरच्या टोकाच्या सूर्याच्या वर श्री दिव्यत्व शक्ती यांचे स्मरण करून त्यांच्या नावाने बराच काळपर्यंत ध्यानात बसली. ती जी स्त्री होती मानव रूपातली ती सूर्याच्या वर आल्यानंतर सूर्याच्या वर ध्यानस्थ बसली. स्त्री रूपात ध्यानस्थ बसली. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर ते ध्यानस्थ बसले सूर्याच्यावर. त्या स्त्रीने विजेचे रूप धारण केले. त्यांनी मग काय केलं? त्या स्त्रीने विजेचं रूप धारण केलं, वीज. व ती वीज ही ब्रह्मांडाच्या वर टोकावर जाऊन ती वीज काय झालं? ब्रह्मांडाच्या वर टोकावर गेली. संपूर्ण ब्रह्मांडावरून ती वीज अशी आडवी पसरली. ती वीज जी होती वर गेली आकाशात आणि संपूर्ण ब्रह्मांडावरून पसरली. ती वीज संपूर्ण ब्रह्मांडावरून पसरली व त्या प्रचंड विजेचे ब्रह्मांडात वर आकाशामध्ये मोठमोठे ढग निर्माण झाले. त्या विजेचे
मोठमोठे ढग निर्माण झाले आकाशात वरती. त्या ढगांचे पाणी निर्माण होऊन खाली ब्रह्मांडामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडू लागला. ती जी ज्योत पसरली त्यांनी ढगाचं रूप घेतलं, म्हणजे ढग झाले पाण्याचे ढग, आणि मग पावसाच्या पाण्याने ते खाली मुसळधार पाऊस पडायला लागला. सर्वत्र ब्रह्मांडामध्ये मुसळधार पाऊस वर जोर जोरात वारे वाहू लागले होते. प्रचंड प्रमाणात पाऊस आणि वारा व्हायला लागला. सर्वत्र मुसळधार पाऊस व वारे, सर्वत्र बराच काळपर्यंत पाऊस पडत होता. बराच काळ गेल्यानंतर मुसळधार पाऊस पडायचा थांबला होता. मुसळधार पाऊस पडायचा थांबला बऱ्याच काळानंतर. श्री दिव्यत्व शक्ती यांनी त्यांच्या मूळ 9 शक्ती मिळून अगोदर श्री माया महाशक्तीश्वर या नावाने पुरुष नर हे रूप धारण केले. त्यानंतर काही काळाने त्यांची मूळ 9 शक्ती यांनी दुसरी शक्ती श्री माया दिव्या महाशक्ती या नावाने स्त्री मादी हे रूप धारण केले. या दोन्ही शक्ती या विजेच्या रूपाने आहे. या दोन्ही वीज शक्ती यांनी ज्योतीचे रूप धारण केले व त्यांनी सूर्याच्या आत प्रवेश केला. व त्या दोन्हींनी काय केलं? सूर्याच्या आत प्रवेश केला व लगेचच दोन्ही वीज ज्योती या दोघांनी एकमेकांमध्ये विलीन होऊन एक रूप म्हणजे एक वीज हे रूप धारण केले. मग त्यांनी दोघांनी एक रूप धारण केलं विजेचं. व ती वीज ही ब्रह्मांडामध्ये वर टोकावर संपूर्ण ब्रह्मांड भरून आडवी पसरलेली होती. व त्या एका विजेपासून पाण्याचे ढग निर्माण होऊन त्या ढगामधील पाणी हे मुसळधार पावसाच्या रूपाने खाली पृथ्वीवर पडले आहे. त्याने काय केलं? मुसळधार पावसाच्या रूपाने खाली पडले, म्हणजे मुसळधार पाऊस खाली पडू लागला होता. श्री दिव्यत्व शक्ती यांच्या दोन्ही वीज म्हणजे 2 शक्ती स्त्री व पुरुष नर व मादी या दोन्ही शक्ती या एक झाल्या. म्हणजे त्या 2 शक्ती होत्या, वीज होत्या, त्या दोन्ही एक झाल्या. त्या दोन्ही शक्ती एक झाल्या आणि त्या शक्तींचा नैसर्गिक विधी झाला. ऐका नीट, त्या 2 वीज होत्या त्या दोन्ही एक झाल्या, त्यांचा नैसर्गिक विधी झाला. नैसर्गिक विधी झालेला आहे, होत आहे. या दोन्ही वीज शक्ती या प्रचंड वेगाने कडकडाट करीत एकमेकावर आदळतात, त्या घर्षण करतात. त्यामधून त्या दोघांचा नैसर्गिक विधी होत असतो व त्या विधीमधून पावसाच्या पाण्याचे ढग निर्माण होतात. मग दोन्ही वीज एकामेकाला घासतात, त्यांचं जे घर्षण होतं त्याच्यामधून पावसाच्या पाण्याचे ढग निर्माण होतात व त्या ढगामधील पाणी त्यांना चंद्राच्या गारव्यामुळे प्राणवायूमुळे थंडावा मिळतो व त्या ढगामधील पाणी हे खाली पृथ्वीवर मुसळधार पावसाच्या रूपाने पडत कोसळत असतो. मग ते काय होतं? मुसळधार पावसाच्या रूपाने त्या ढगांना पाणी जे हवा जी लागते त्याच्यामुळे ते पावसाच्या रूपाने खाली पडतं, कोसळत असतो. ब्रह्मांडामधील पावसाचे पाण्याचे ढग या दोन्ही शक्ती यांचा नैसर्गिक विधी संभोग मधून निर्मिती म्हणजेच त्यांची वंश परंपरा लेकरे बाळे असतात, त्यांची वंश परंपराच असते व ते खाली विजांचा कडकडाट करीत खाली पृथ्वीवर कोसळतात. दोन्ही विजांचे जे घर्षण होतं त्याचे जे तुकडे पडतात ते खाली वीज म्हणून कोसळतात. खाली पृथ्वीवर पाऊस तसेच पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती होऊन पृथ्वीवरील जीवसृष्टीला त्यांचा फायदा वापर उपयोग होतो. त्या पावसाच्या पाण्याचा संपूर्ण जीवसृष्टी जिवंत राहण्यासाठी, त्यामुळे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी जिवंत राहत असते त्या पावसाच्या पाण्याने. काही वेळेस दोन्ही शक्ती म्हणजे दोन्ही वीज यांचा नैसर्गिक विधी
संभोग व कडकडाट होतो त्यावेळी त्या विजेचे कण अंश म्हणजे ती वीज खाली पृथ्वीवर कोसळून पृथ्वीच्या पोटामध्ये प्रवेश करून नष्ट होत असते. काही वेळेला त्याचे तुकडे अंश खाली पडतात. त्यावेळेस पृथ्वीवर वीज कोसळून प्राण आणि जीवितहानी होण्याची शक्यता असते. ती वीज जेव्हा खाली पडते तेव्हा खाली पृथ्वीवर त्या विजेमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. म्हणजे नाही का वीज पडल्यावर हे होतं आणि ती पृथ्वीच्या पोटात जाऊन नष्ट होते, ती म्हणजे गुप्त होते. थांबवा. श्री नाथेश्वर प्रसन्न.